सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजित गायकवाड, संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे व योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे। सदर प्रकरणातील फरार आरोपी योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले यास पोलिसांनी पुणे येथून अटक करून न्यायालयात हजर केले। पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास करण्याकामी पोलीस कोठडीची मागणी केली। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीस 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष न्हावकर, ॲडव्होकेट वैष्णवी न्हावकर, ॲडव्होकेट राहुल रोपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटपोडे, यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अमर डोके तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी एक काम पाहत आहेत।